वर्ष सेवा केली. प्राचार्य श्री संजय रामकृष्ण वेदपाटर, त्याचप्रमाणे उपशिक्षक श्री वसंतराव रामचंद्र यादव, प्रयोगशाळा सहाय्यक या नात्याने श्री जगन्नाथ भाऊ जगन्नाथराव कापसे यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आणि पर्यटन एज्युकेशन सोसायटीच्या आपल्या सर्वांच्या एकत्रितपणे कुटुंबापैकी ते माननीय आमदार जगन्नाथराव चव्हाण साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले पर्यटन एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमध्ये आणि विशेष करून या संकुलामध्ये कार्यरत असलेले श्री शरदराव रणवरे, मोजराज दादा निंबाळकर, माझ्या समवेत श्रीराम सहकारी साखर कारखान्यामध्ये आमचे सहकारी व्हाईस चेअरमन नितीन भोसले साहेब, रणजित भाऊ निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सदस्य बाबन काका यादव यांनी या संकुलामध्ये किती वर्ष काढली मलाही नेमकं सांगता येणार नाही, परंतु जवळपास 36 वर्ष आणि आताही या संकुलामध्ये आणि त्याच्या व्यतिरिक्त पूर्णच पर्यटन एज्युकेशन सोसायटीची त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आणि अत्यंत समर्थपणे जबाबदारी पार पाडत असलेले आमचे प्रशासकीय प्रमुख श्री अरविंद निकम सर, ॲग्रिकल्चर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर युटी चव्हाण, त्याचप्रमाणे हॉर्टिकल्चर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सागर निंबाळकर, ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई निकम, त्याचप्रमाणे दादासाहेब कोलंबे, सुभाषराव बापुरे, मुकुटराव कदम सर, आमचे सरकारी संचालक माधेराव माने, मार्केट कमिटीचे संचालक निलेश कापसे आणि ज्यांच्या राजगुरासाठी उपस्थित आहेत उपप्राचार्य काळे सर. वास्तविक व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोरील आपण सर्वच मान्य पर्यटन एज्युकेशन सोसायटीचे आपण सर्व संबंधित आहात, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रामुख्याने ज्यांचा सत्कार करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित झालेलो आहोत. ते वेदपाठक सर, यादव सर आणि भाऊसाहेब कापसे यांच्या समवेत आलेल्या त्यांच्या विविध पत्नी, त्यांचे सर्वच कुटुंबीय या ठिकाणी मीताताई वेदपाठक आहेत, मीताताई यादव आहेत आणि माजी नगरसेविका प्रगतीताई कापसे सुद्धा आहेत, त्यांचे सर्वच कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित राहिले. सेवापूर्ती म्हणजे वयाचे आपले ठराविक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे आपल्याला सेवा त्या ठिकाणी थांबवावी लागते. मला वाटतं 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी सेवानिवृत्ती हा शब्द वापरला जात होता, पण आता पर्यटन एज्युकेशन सोसायटीमध्ये निकम सर बोलले त्याप्रमाणे तुम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे तुम्ही सेवानिवृत्त झाला असता तरी पर्यटन एज्युकेशन सोसायटीच्या दृष्टीने तुमची सेवा ही अखंडपणे चालू करणार आणि म्हणून या ठिकाणी ही सेवापूर्ती असा त्या ठिकाणी उल्लेख आहे. त्याकरता तुम्ही केलेल्या कामाचा गौरव या ठिकाणी करायच्या दृष्टीने आजच्या हा कार्यक्रम आपण सर्वजण एकत्रित होऊन घेत आहोत. परंतु मला खात्री आहे की तिघेजण सातत्याने पर्यटन एज्युकेशन सोसायटीला त्यांची सेवा खूप पुढच्या काळात सुद्धा देत राहते. या ठिकाणी प्राचार्य श्री संजय रामकृष्ण वेदपाठक सर यांनी जवळपास या ठिकाणी 35 वर्ष प्रदीर्घ सेवा केलेली आहे. आता मी त्यांचं वाचत होतो, त्यांनी तिघांची समोर या ठिकाणी कशा प्रकारे किती सेवा झाली, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे वगैरे सर्व त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक लिहिले की निकम सरांच्या हाताखाली मी जवळपास 16 वर्ष सेवा केली. म्हणजे निकम सरांच्या हाताखाली काम करणं सुद्धा एक क्वालिफिकेशन आहे हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचं कारण असं आहे की आता अनेकांना निकम सर कडकही वाटतं, परंतु बोलण्याशिवाय सुधारणा होत नाही हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि ज्या ठिकाणी बोललंच जात नाही त्या ठिकाणी सर्व आहे, सर्वच चालत नाही आणि त्यामुळे त्याला काही अर्थच राहत नाही. त्यामुळे शिस्त जर आणि विशेष करून शैक्षणिक संकुलात शिस्त जर नसेल तर ते शैक्षणिक संकुल पूर्णपणे ढासळतं आणि तिथं शिस्त असते हे शैक्षणिक संकुल निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी वरती शिखरावरती नेता येते. आणि त्याचं उदाहरणच द्यायचं असेल तर आपण या ठिकाणी असलेले हे शैक्षणिक संकुल
आणि पूर्वी मला आठवतं की या ठिकाणी ज्याप्रमाणे शेती शाळा फक्त त्या श्रीमंत मालवीराजे शेती विद्यालय याच्या व्यतिरिक्त इथं काही नव्हतं आणि त्या शाळेत सुद्धा सर्व ग्रामीण भागातली मुलं यायची आणि त्यांना शिस्त लावायची. बोर्डिंगची मुलं होती, दिगंबर जगू काकडे सर त्यावेळेला होते, त्यांची कडक शिस्त होती आणि ह्या सर्वांना शिस्त लावता लावता ज्युनियर कॉलेज झालं. ज्युनियर कॉलेज हे एवढं नावाजलेलं होतं की महाराष्ट्रातल्या अनेक भागातली मुलं या ठिकाणी शिकून गेलेली आहेत आणि एवढंच नव्हे तर आज सचिवालयात जा किंवा कुठेही जा त्याची 11वी 12वी ही मालवीराजे शेती विद्यालयामध्ये झालेली असेल असं आपल्याला आठवलं. एक 10 अधिकारी भेटले तर 4-5 तरी म्हणतील की आम्ही पलटणदार मालवीराजे शेती विद्यालयामध्ये शिकलेलो आहे आणि आमचे प्राचार्य निकमसर. एवढी ख्याती या संस्थानाची त्या ठिकाणी वाढती करत त्याचं कारण अत्यंत चांगल्या प्रकारची शिस्त जोपासण्याचं काम त्या ठिकाणी निकम सरांनी आणि त्यांच्यानंतरचे जे काही एकदा एक प्रकारची त्या ठिकाणी परंपरा आखून दिली की तिथून पुढचं ते चालत राहतं. इतर सुद्धा प्राचार्यांनी त्याचप्रमाणे काम करत असताना आपल्याला दिसले. या ठिकाणी वेटपाटक सरांची सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारची शिस्त होती आणि एक उत्तम शिक्षक म्हणून शिक्षक कसा असावा तर त्या ठिकाणी निश्चितपणे असं म्हणायला हरकत नाही की वेटपाटक सरांसारखा असावा आणि एक उत्तम शिक्षक म्हणून शिकवण्याचं काम आणि त्याशिवाय त्या ठिकाणी परीक्षेचे पेपर सेट करायचे असतील, त्या ठिकाणी इतर काही मार्गदर्शनची आवश्यकता असेल, त्यांचं ज्ञानच एवढं होतं की ते त्या ठिकाणी ते देऊ शकत होते आणि त्यामुळं इतर ठिकाणी सुद्धा शासकीय पातळीवर पेपर सेट करताना सुद्धा त्याचा अत्यंत चांगला उपयोग त्या ठिकाणी शासनाने करून घेतला आणि उत्तम शिक्षक होते. त्यांचा रसायनशास्त्र विषय होता आणि अत्यंत चांगल्या प्रकारे शिकवणारा शिक्षक अशी त्याची नक्कीच ख्याती होती. आणि प्राचार्य झाल्यावरती म्हणजे मला एक वाटत होतं की आता चांगले शिक्षक हे चांगलेच प्राचार्य होतात असं नाही, पण तिथंही शिस्त अत्यंत चांगली त्यांनी जोपासली हे निश्चितच या ठिकाणी सांगितलं पाहिजे. कारण अनेकदा आमची कोण जातात की ह्याची थोडी फी कमी करा त्याची करा, शेवटी कुठंतरी शिस्त ठेवली आणि आम्हालाही सांगितलं की आपल्याला हे करता येणार नाही म्हणून आम्ही ओळखायचं की तो शिस्तीने चालवतो. याचं सगळ्यांनाच हो म्हणत बसल्यावरती कसं काम करायचं नाही म्हणताना सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला व्यक्ती लागते आणि प्रशासन स्तरामध्ये प्रामुख्याने नाही म्हणणाऱ्यांचीच त्या ठिकाणी संख्या अधिक लागते तरच त्या ठिकाणी आपल्याला काम करता येतं. म्हणजे सगळ्यांनाच नाही म्हणायचं अशातला भाग नाही की योग्य त्याला म्हणूनच आपण पुढे जात असतो, पण आमच्यापर्यंत योग्य काम सहसा कधीतरीच येत असतं. जे काही पसंत नाही नियमातच येत असतं आणि ते नियम ठेवून त्या ठिकाणी काम करताना नक्कीच कुठल्याही प्राचार्याची कुठल्याही संस्थेमध्ये थोडीशी कसरतच असते, पण ते सुद्धा वेटपाटक सरांनी या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलं आणि निकम सरांनी सांगितलं त्याप्रमाणे इथून पुढच्या काळात सुद्धा नक्कीच वेटपाटक सर ज्या काही संस्थेच्या ज्या काही कल्पना आहेत त्या कल्पना ज्या काही आपल्याला मुलांपर्यंत स्पर्धा परीक्षा असतील, मुलांना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून इतर काही संस्थेची कल्पना असतील त्याच्यामध्ये वेटपाटक सरांचा सुद्धा निश्चित सहभाग असेल असा मला विश्वास आहे. तशा प्रकारची विनंती मी त्या करतो. वास्तविक आता तुम्ही या तिघांकडे बघितलं, थोडंसं पूर्वी सेवानिवृत्त होत आहे म्हटल्यानंतर त्याकडे पाहिल्यानंतर वाटायचं की तेव्हा आला साथीला आल्यास. आता बघितलं तर असं काय वाटत नाही की सेवानिवृत्तीचं यांचं वय सहजपणे आणखी 8-10 वर्ष सहज काम करू शकतील असं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटतं. त्यामुळं वेटपाटक सर इथून पुढच्या काळात सुद्धा त्यांनी आजपर्यंत जे केलं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना अशी अपेक्षा असते की शिक्षण क्षेत्रामध्ये झोकून देऊन काम करायचं, तशा प्रकारे त्यांनी काम केल्याचं दिसून येतं. तिथून पुढच्या काळातही त्यांना संस्थेला चांगल्या प्रकारचं सहकार्य प्राप्त होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे यादव सर हे निवडक जे आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते BSc ॲग्री आहे आणि या शाळेला BSc ॲग्री शिक्षकांची सुद्धा त्या ठिकाणी आवश्यकता होती, त्याप्रमाणे ते आले आणि अत्यंत शांतपणे संयमाने आपलं काम त्यांनी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी केलं. मुलांमध्ये नेहमीच यादव सर हे अत्यंत चांगल्या प्रकारचं काम करत असल्यामुळं लोकप्रिय होते आणि एक चांगला शिक्षक या ठिकाणी त्यांची जी काही रुटीनची सेवा असेल ती जरी संपलेली असली तरी सुद्धा इथून पुढच्या काळात जी काही या संस्थेला गरज असेल, शाळेला गरज असेल, ती गरज नक्कीच त्यांच्या माध्यमातून ते सुद्धा त्यांचं योगदान जिल्ह्याकडे राहणार
कारण ते दिवसभरच बरोबर. आणि एका अशा प्रकारे श्रेय सहाय्यकाचं काम करत असताना, तशा प्रकारची भूमिका बजावत असताना लांबून वाटताना काम सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात जर करायचं म्हटलं तर नको वाटतं. सारखाच फोन येत राहतो हा एक फायदा, परंतु त्याही पेक्षा किती कुणाचं समाधान करायचं झालं तरी समाधान होत नाही. आणि माझ्यावरचा राग माझ्या मग श्रेय सहाय्यकावरती पीवरती निघत असतो. मला काही बोलता येत नाही, कुणाला बोलायचं. या सगळ्या अशा प्रकारच्या त्या ठिकाणी भूमिका बजवाव्या लागतात आणि शांत डोकं ठेवूनच बजवाव्या लागतात, अन्यथा कामच करता येऊ शकत. आणि त्यांनी ते काम अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पाडले याविषयी काही शंका नाही. कापसे कुटुंबियांचे मला वाटतं शिवाजीराजांपासूनचे संबंध आहे. त्यांचे पिताश्री श्रीराम सहकारी साखर कारखाना होते. मी अगदी लहानपणापासून त्यांना या ठिकाणी ओळखतो. त्यांच्या मातोश्री सुद्धा आपल्या कार्यक्रमाला आले नाही. आणि त्यामुळं अत्यंत तन्मयतेने, आणि राजकीय विषय नाही, परंतु त्या ठिकाणी श्रेय साहेब म्हणलं की राजकीय विषय आपोआप येतो. अण्णासाहेब म्हणाले की राजगड हे सांभाळण्याच्या, वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची भूमिका जर कोणी बजावली असेल तर ती भाऊसाहेब कापसेंनी निश्चितपणे बजावलेली आहे. अनेकांच्या काही तक्रारी असतील, परंतु कमीत कमी तक्रारी व्हाव्या आणि सर्वांना त्या ठिकाणी समानतेने त्या ठिकाणी सर्वांचा विचार केला जावा, असा दृष्टिकोन त्या ठिकाणी नक्कीच त्यांचा असलेला आम्ही पाहिला. आणि त्यामुळं एक अत्यंत यशस्वीपणे माझ्याबरोबरच त्यांनी जवळपास 25 वर्ष काम केलं. त्याच्या आधी कुणाबरोबर काम केलं तुम्हाला माहितीच आहे. तिथं तर काम करणं आणखी कठीण असेल, परंतु माझ्याबरोबर सुद्धा 25 वर्ष त्या सर्व चढ उताराच्या काळामध्ये या जिल्हाध्यक्ष असताना सुद्धा ते माझ्याबरोबर संपूर्ण, म्हणून मी म्हटलं संपूर्ण जिल्हा त्यांना का बरोबर, मी जिल्हाध्यक्ष असताना सुद्धा ते बरोबर होतो. आणि प्रत्येक फोन हा मला यायच्या पूर्वी त्यांना जायचा, तो माझ्याकडे या. म्हणजे प्रत्येक ह्या जिल्ह्यामध्ये अत्यंत सर्वांची ओळख असलेली आणि शांत संयमी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व निश्चितपणे भाऊसाहेब कापसे आहे. आणि आता त्यांनी इथं सांगितलंच आहे की ते श्वास असेपर्यंत मी तुमच्या बरोबर, त्यामुळे आता त्यांना सेवा निवृत्तीचा प्रश्नच येत नाही. ते आहेत तोपर्यंत आणि ते आम्ही कोणी असेल त्या ते आम्ही बरोबरच आहे एवढं मात्र निश्चित. आणि त्यामुळं त्या तिघांनाही सेवा कुठली आपण त्यांचा गौरव एवढ्यासाठीच करतोय. त्यांनी अत्यंत चांगलं काम या संस्थेसाठी केलं, संस्थेला योगदान दिलं. भाऊसाहेब कापसे तुम्ही म्हणाल की माझ्याबरोबर असायचे, परंतु संस्थेचं कुठलाही प्रश्न असला, कुठलंही काम असलं की प्रामुख्याने ते संस्थेचं काम सोडवण्याच्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न असायचा. नगरपालिकेतला असेल, इतर कुठला असेल, अगदी मुंबईचं असलं तरी त्या ठिकाणी रामराजे खानोलकर असतील, त्यांना बांधदार साहेब असतील, त्यांच्याबरोबर पाठपुरवठा करून त्या ठिकाणी निकमसरांनाही सहाय्य करायचं. अशा प्रकारची त्यांची भूमिका बजावलेली आहे. निश्चित पुढच्या काळात सुद्धा असंच काम त्यांच्या माध्यमातून होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. त्या तिघांनाही आता आपण एकत्रित येऊन त्यांचा गौरव केला आहे. त्यामुळे त्यांचं उत्तमपैकी त्यांना आरोग्य लाभो आणि ते अत्यंत सुखा समाधानाचा भरभराटीचा जावं आणि ते आपल्याबरोबरच जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा आपला सन्मान करून या ठिकाणी संस्थेकडून या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण मला ह्या काही कार्यक्रमाला आवर्जून संयोजकांनी बोलवलं, त्याबद्दल संयोजकांचे आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभार